जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र. आपण पाहू शकता रस्ते असे आहेत. आता जीपीएस चालू करून व्हिडिओ काढतोय. हे रस्त्याचे अख्ख्या रस्त्याला धूळ आहे. काय रस्ते बनणार आहेत की नाही? रस्ते बनणार आहेत की नाही? एवढी धूळ बघा. अक्षरशः नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्याच्यामुळे. पाहू शकता किती धूळ आहे बघा. संपूर्ण रस्त्याला धूळ आहे. रस्ते बनणार आहेत की नाही? काही इलेक्शन झाल्यावर नगरसेवक निवडून आल्यावरच करणार का रस्ते? त्याच्या आधी रस्ते होणार आहेत की नाही? का 2 महिन्याने रस्ते बनवायचे तुम्हाला? इलेक्शन झाल्यावर नगरसेवक निवडून आल्यावर त्याच्या आधी रस्ते बनणार नाही का? का VMC नगरसेवक झाल्यावर रस्ते बनवणार आहे का? वसई विरार शहर महानगरपालिका त्याच्या आधी रस्ते बनवणार नाही का? आता मुख्यमंत्री फंडातून निधी आला ना तुम्हाला, मग रस्ते बनवायला का अडचण आहे? अख्ख्या रस्त्याला घेऊन नागरिकांचं आरोग्य किती धोक्यात आहे बघा. पाहू शकता. जे लोक मोठा जोर लावून सांगतात ना की मुख्यमंत्री फंडातून निधी आलेला आहे रस्त्यासाठी, मग त्यांना त्याच जोरामध्ये रस्त्याची कामं करायला का होतं? आज या धुळीमध्ये नागरिक कसे जातात आहे त्रास घेऊन बघा जरा. एवढं तरी माणुसकी दाखवा. अरे माणसं आहेत तर माणुसकी दाखवा ना. तर आम्ही मानू माणसं आहे का? नागरिकांना त्रासामध्ये ठेवायचंच आहे तुम्हाला. बघा किती धूळ आहे बघा रस्त्यामध्ये बघा. आज जीपीएस चालू करूनच व्हिडिओ काढतोय. बघा ही धूळ बघा. बघा धुळी बघा. अक्षरशः वातावरण एवढं खराब झालेलं आहे. पाहू शकता. आता गाडी मी लांब उभी करून आलो आहे तिकडे बघा. धुळीमध्ये नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार की नाही एवढं सांगा फक्त मला. जर मुख्यमंत्री फंडातून आलेला निधी तुम्हाला रस्त्यासाठी, मरतंय कुठे? हा आज एकटाच पत्रकार आहे जो जोर लावून सगळा व्हिडिओ काढतोय बोलतोय. इतर पत्रकार गेले कुठे? गावातले इतर पत्रकार कुठे आहेत? का रस्ते होणार आहेत की नाही हे तरी आम्हाला कळू द्या. या धुळीच्या वातावरणामध्ये कसे बाईक चालवतात बघा. ते बाजूला सर्व काही आहे, बिल्डिंग आहे, सगळं आहे, तरी ते रस्त्यातून का नाही होत आहे? त्याचप्रमाणे जुचंद्र येथील का रस्ते होत नाही आहेत? महालक्ष्मी चारझेड इथले रस्ते का होत नाही आहेत? का कारण काय आहे? रिझन काय त्याचं? पाहू शकता. जरा येऊन बघा इकडे. जे 4 चाकी गाडीतून फिरतात त्यांना काय हरकत नाही आहे. काचा बंद केला की झालं, धुळीचा त्रास गेला, आतमध्ये AC लावली की झालं. पण जे बाईकने फिरतात आहे, जे चालत फिरतात आहेत, प्रवास करतात आहेत, जे पादचारी आहेत, त्यांची हालत होते ना. आणि लहान मुलं, जे शाळेत जाणारी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, कॉलेजला जाणारे लोक आहेत, त्या धुळीमध्ये त्यांचे कपडे खराब होत असतील, जाताना शाळेचा गणवेश खराब होत असेल तर का फायदा मग? हे धुळीने किती वातावरणात बघा प्रदूषण झालेलं आहे. आता रात्रीचाच व्हिडिओ काढतोय कारण रात्रीचा बरोबर धूळ दिसते बघा. तर पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांनाच, ज्यांचं गावावर प्रेम आहे, जुचंद्र गावावर, जे माझ्याप्रमाणे नायगाव पूर्व भागातल्या जुचंद्र गावावर ज्यांचं प्रेम आहे, त्यांनी रस्त्यासाठी मागे लागला आणि रस्ते करून घ्या. कारण नंतर परत टेंडर निघेल इलेक्शन झाल्यावर. मग हे जे टेंडर आहे, हे जे पैसे आलेत निधी, हा जाणार कुठे? दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे. दुसरा परत निधी येणार. मग ह्या पैशाचा विल्हेवाट लागेल ना. तर आता आलेला निधीचं काम होणार नाही तर मग काय होणार आहे? तर निधी आलेला आहे तर काम करायला काय हरकत आहे? पाहू शकता. आणि सर्वांना विनंती आहे, नायगाव पूर्व विभागातल्या जिल्ह्यात गावावर जेवढं मी प्रेम करतो तेवढं माझ्याबरोबर प्रेम करायला शिका गावावर.
बघा आता ही बस आली, आता सगळी धूळ येईल बघा. प्रत्येकाला इलेक्शनचा पडलाय, नगरसेवक प्रत्येकाला व्हायचं आहे. आणि नगरसेवक सेवा कोणालाच नाही करायची आहे, सगळ्यांना नगरसेवक बनायचं आहे, पण गावाची सेवा कोणाला नाही करायची आहे. असं कुठे चालणार आहे का? सगळ्यांना सेवक बनायचं आहे, पण सेवा कोणालाच नाही करायची आहे. ताबडतोब रस्ते बनवायला घ्या. मी वसई विरार शहर महानगरपालिकेला विनंती करतो की ताबडतोब हे रस्ते बनवून घ्या. जर तुम्हाला निधी मिळालेलाच आहे ते रस्ते बनवा ताबडतोब. आज 5 मिनिटे मी उभा आहे, पण 5 मिनिटामध्ये बघा किती धूळ आहे ही. आणि जरा गावासाठी योगदान द्या. रिक्षा चालक मला संघटना जुचंद्राने आंदोलन करायला घेतलं, पण तेव्हा सुद्धा माघार घेतली. हे असं कुठे चालतं का? एकदा पाऊल पुढे टाकलं तर मागे हटायचं नसतं. काम होईपर्यंत न्यायापेक्षा त्याच्यात उडी मारायचीच नाही. बघा धुळीच्या वातावरणात कसे नागरिक प्रवास करतात बघा, पाहू शकता तुम्ही. बघा धूळ, बघा किती धूळ आहे बघा, बघा धूळ पाहू शकता. आपल्याकडेच फक्त हा त्रास आहे, नायगाव पूर्व विभागाचाच हा फक्त त्रास आहे. आणि ते दिग्गज नेते आहेत, सगळे मोठे मोठे नेते आहेत, पैसेवाले लोक आहेत, तरी पण इथे हा त्रास का सहन करायचा? का पॉवर नाही का तुमच्याकडे? सत्ता नाही का तुमच्याकडे? का मॅन पॉवर नाही तुमच्याकडे? जर असं असेल तर माझी विनंती आहे सर्व राजकीय नेत्यांना, सर्व पक्षांना विनंती आहे की तुम्ही मॅन पॉवर लावा, स्वतः खर्च करा, स्वतःच्या आणि करून घ्या रस्ते. कोणावर डिपेंड राहायलाच नको. जे पैसे तुम्ही मॅचला खर्च करता, कुठल्या कुठल्या इव्हेंटला खर्च करता, ते आता रस्त्यासाठी खर्च करा. तुम्ही सगळ्यांनी एकत्र गावकऱ्यांनी आणि रस्ता पहिला बनवा. एक तळमळीची विनंती आहे तुम्हाला, जे मॅचला आणि इव्हेंटला पैसे खर्च करता ना, ते सगळ्यांनी पैसे एकत्र करा आणि आधी पहिले रस्ता बनवा. तर तुम्हाला कोणतरी मान देईल, इज्जत देईल. नुसत्या मॅचा भरून किंवा काय करून तुम्हाला कोण इज्जत देणार नाही. तर सगळ्यांना तळमळीची विनंती आहे, सगळ्यांनी एकत्र या आणि या रस्त्यासाठी स्वतः मॅन पॉवर लावा. कोणावर डिपेंड राहायलाच नको. वसई विरार शहर महानगरपालिकेवर डिपेंड राहिला ना, मुख्यमंत्री फंडावर डिपेंड राहिला. गावातले रस्ते तर गावकरी स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या पैशाने बनवा. बघा एक ट्राय करून. जर सगळ्या गोष्टी आपण आपल्या मेहनतीने करतो ना, ते रस्ते पण आपल्या मेहनतीने बनवूया. लावूया मॅन पॉवर, आपली माणसं बनवतील. कितपत त्रास सहन करायचा? आणि एवढ्याशा रस्त्यासाठी हे जास्त पण आहे. 2-5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी या वसई विरार महानगरपालिकेच्या पैशावर डिपेंड राहायचं, निधीवर डिपेंड राहायचं आणि परत ते मुख्यमंत्री फंडावर डिपेंड राहायचं. काय अर्थच नाही ना त्याला. हे 5-2 किलोमीटरच्या रस्त्यासाठी आपण स्वतः मॅन पॉवर लावून बनवू, काय हरकत आहे? जातील 15-20 लाख जातील, पण रस्ते तरी आपले चांगले होतील. आणि जे स्वखुशीने रस्ते बनवायला लागणार असतील कामगार, कोणाकडून निधी न घेता एक स्वयंसेवक म्हणून, आज जे गावातले स्वयंसेवक आहेत, जे स्वतः सेवा करतात, नागरिकांची सेवा करतात, गावाची सेवा करतात, त्यांना सुद्धा विनंती आहे की एक स्वयंसेवकांना विनंती आहे की तुम्ही स्वतः रस्ते बनवायला घ्या. काय हरकत आहे? आज गावासाठी आपण स्वतः योगदान दिल्याशिवाय काय होणार नाही. दुसरा कोण येऊन आपल्याला घास भरवणार नाही. आपल्याला आपल्या हातानेच घास खायचा आहे. तसं आपल्या गावासाठी आपल्यालाच आता रस्ते बनवायला लागतील. कोणावर डिपेंड राहिलो? आता किती 2-3 वर्ष 5 वर्ष डिपेंड राहिलो आहे रस्त्यासाठी. इतरांवर डिपेंड राहिलो आपण. आता आपण स्वतः मेहनत घेऊ, स्वतः मॅनपॉवर राहू, स्वतः खर्च करू. गावासाठी आपण करू ना एवढं योगदान. एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आपण बनवतो, आपले लोक बनवतात. तर गावासाठी स्वतः रस्ते बनवलं काय फरक पडणार आहे? देतील गावातले जे जाणतूर व्यक्ती आहेत ते देतील रस्त्यासाठी सिमेंट वगैरे. पण हा जर त्रास नागरिकांना भोगतो या धुळीचा, बघा आता मी एवढा वेळ उभा आहे,
धूळ आहे ना भाऊ इथे, मग इतकी धूळ आहे. करा स्वतःच्या स्वतः खर्च, होऊन जाऊ दे रस्ते आपल्या स्वतःच्या मेहनतीने होऊन जाऊ दे, स्वतःच्या पैशाने होऊन जाऊ दे. कशाला दुसऱ्यावर डिपेंड राहायचं? रस्ते वापरणार आपण आणि दुसऱ्याच्या फंडावर कशाला डिपेंड राहायचं? कारण मी म्हणतो ना 2 महिने होणार तरी हे रस्ते होणार नाही. कारण आता इलेक्शन येईल, नंतर नगरसेवक होईल, त्याच्यानंतर मग रस्ते बनवण्यात येतील. मग या 2-3 महिने आपण थांबणार का? आधीच किती वर्ष या रस्त्यासाठी आपण अडकलो आहे, किती वर्ष रस्त्यासाठी केलं नाही काम. जरा विचार करा, जरा सगळ्यांनी विचार करा. आता 10 मिनटं झाली मी बोलतोय, सतत बोलतोय आणि आवाज पण तेवढाच कडकपणे आहे, कारण मी निर्भीड पत्रकार आहे. तर आता सगळ्यांनी एकत्र या आणि रस्ते पहिले बनवा. का रोज रोज पाणी मांडणं शक्य नाही आहे. कारण एवढं पाणी जर रस्त्याला फुकट गेलं तर नागरिकांनी काय घ्यायचं? मग नागरिकांची पण हालत आहे ना. रस्त्यालाच मारायला जर पाणी फुकट गेलं तर नागरिकाला पाणी कुठून मिळणार? ते रस्त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या आणि स्वतः मॅनपॉवर राहा. आपल्या गावातले कमी लोक नाही आहेत. अख्खा पाझर तलाव खोदून पाणी साठवण्याची कला आपल्या गावात आहे, एवढी क्षमता आपल्या गावाची पॉवर आहे. तर दाखवून द्या, आपल्या गावासाठी आपण करू शकतो. जर आपण अख्खा पाझर तलाव खोदून जर पाणी आपण साठवू शकतो गावाचे डोंगर खोदून, तर आपल्या गावाची पॉवर ओळखा, माणसांची ताकद ओळखा. आपला आगरी कोळी आदिवासी समाज काय करू शकत नाही, सगळ्या गोष्टी करू शकतो. तर आपल्या आगरी कोळी आदिवासी माणसांची पॉवर ओळखा आणि लागा कामाला. आणि रस्ते स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या मेहनतीने, स्वयंसेवक लावून काय करून स्वतः करून घ्या. आता कोणा डिपेंड राहू नका. आणि आता व्हिडिओ स्टॉप करतोय. जय महाराष्ट्र.